राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक हे तो सेफ हेचा नारा आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची झालेली दयनीय परिस्थिती पाहता दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। शनिवारी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांची एक बैठक पार पडलेली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावेत अशी या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांची मागणी होती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी घड्याळ चिन्हावर लढण्यास फायदा होईल अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका राहिली आहे। येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, कालच्या या बैठकीमध्ये काय गुप्त खलबतं झालेली आहेत? खरंच शरद पवारांची राष्ट्रवादी या दारुण पराभवानंतर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवायला राजी होणार आहे का? माधवी, शनिवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि पक्षातले त्यांच्या महत्त्वाचे पदाधिकारी याच्यामध्ये सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, अमोल कोल्हे असतील, शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, ही सर्व वरिष्ठ मंडळी त्या बैठकीला होती। आणि या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि अपेक्षित यश मिळालेलं नाही यावर कुठेतरी खलबतं झालेली आहेत। आणि त्यामुळेच आगामी काळात ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर त्यासाठी आता कुठेतरी आपण एक घड्याळ चिन्हावर लढलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा सूर जो आहे तो या बैठकीमध्ये आला, जेणेकरून मतविभागणी होणार नाही। एक हे तो सेफ हे अशा पद्धतीचा एक कुठेतरी नारा देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। कारण जोपर्यंत पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, ज्या पद्धतीनं अजित पवारांना देखील मोठा फटका बसला, विभागणीचा खास करून हा फटका होता। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं जर आपल्याला टिकवायची असतील आणि जास्तीत जास्त घड्याळ चिन्ह जे आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्याचा कुठेतरी वापर करून आपले देखील उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कशी निवडून येतील यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सरसावल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यानुसार साधारणपणे 12 जिल्हा परिषद आणि 130 पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हावर शरद पवारांची राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करू शकते अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। तशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। नक्कीच आता राष्ट्रवादीची ही स्ट्रॅटेजी आगामी निवडणुकांमध्ये यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।